नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र प्राध्यापक ऋषिकेश जाधव शिव स्वराज्य ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आपण चर्चेसाठी जो विषय घेतलेला आहे तो 12वी कॉमर्स बुक कीपिंग अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हाच आपण चर्चेसाठी विषय घेतलेला आहे. चला तर या प्रॉब्लेममध्ये काय आहे, कशा पद्धतीनं हा टॉपिक आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था पूर्णपणे बंद करणे, भागीदारी संस्थेचं विसर्जन करणे. मग भागीदारी संस्था आणि भागीदार या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. इथं डिझोल्युशन होत असताना इथं संस्था बंद करायची असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जर भागीदारी संस्था चालू राहणार असेल पुढे भविष्यात आणि काही भागीदार व्यवसाय संस्था सोडून जाणार असतील तर त्याला म्हटलं जातं भागीदारीचे विसर्जन. आणि संपूर्ण संस्थाच बंद करणार असेल तर त्याला म्हटलं जातं भागीदारी संस्थेचे विसर्जन. ओके, याही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चला तर काय आहे कन्सेप्ट आपण लगेच बघूया. खूप दिवसामधून आपण आलेलो आहोत, सो सॉरी. माझ्या काही पर्सनल कामामुळे मला लाईव्ह येता येत नव्हतं, तर म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करतोय. चला, डिझोल्युशन मीन्स द वाइंड अप ऑर क्लोज डाऊन किंवा शट डाऊन. म्हणजे कुठलीही संस्था असू द्या, कुठलीही फर्म असू द्या, पार्टनरशिप फर्मची, ती भागीदारी संस्था बंद करणं, शटडाऊन करणं, क्लोज करणं, वाइंड अप करणं याला म्हटलं जातं डिझोल्युशन. ओके, व्हेन बिझनेस रिलेशन अमंग द पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म्स कम टू ॲन एंड. ज्यावेळेस कुठल्याही भागीदारी संस्थेमध्ये किंवा जेव्हा भागीदारी संस्थेतील दोन भागीदार किंवा जेवढे भागीदार असतील त्यांच्यामधलं जे काय रिलेशन आहे ते रिलेशन स्पॉईल झालेले असतील, वादविवाद झाले असतील, एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नसतील, अशा परिस्थितीमध्ये भागीदारी संस्थेचं विसर्जन होत असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. ओके, म्हणजे जोपर्यंत ते दोन भागीदार एकत्र येत आहेत, व्यवसाय करतायत, त्यांचं एकमेकांशी पटतंय, तोपर्यंत ती व्यवसाय संस्था चालत असते. पण कालांतरानं एकमेकांच्या कार्यपद्धतीवर एकमेक शंका घेऊ शकत असतात, ते दोघं शंका घेत असतात किंवा जेवढे पार्टनर्स असतील काही जणांचे गट तट पडत असतात, काही जण काम करत असतात, काही जण अजिबातच लक्ष देत नसतात किंवा कामही करत नसतात. मग अशा वेळेस मग त्या 2-3 जेवढे सभासद असतील, जेवढे पार्टनर्स असतील त्यांच्यामध्ये वादविवाद, मी एकटाच करतोय, बाकीचे कोण करत नाहीत वगैरे वगैरे वगैरे. अशा परिस्थितीमध्ये त्या भागीदारी संस्थेचं पूर्णपणे विसर्जन केलं जातं, ती भागीदारी संस्था बंद केली जाते. जोपर्यंत पटतंय, एकमेकांच्या विचारानं काम करतायत तोपर्यंत ठीक आहे. पण एकमेकांच्या विचारानं काम करत असताना जर भागीदारी संस्थेच्या हिताला कुठं जर बाधा येत असेल तर अशी भागीदारी संस्था सोडून जाणं गरजेचं आहे. नाहीतर भागीदार आहे, सुरुवातीला आपण सुरू केलेले आहे, आता ती कंटिन्यू चालवायचे आहेत 100% आहे. पण ती चालवत असताना आपल्याला या गोष्टीचं भान असणं गरजेचं आहे की जेवढे भागीदार आहेत तेवढे सगळेच भागीदार 100% आपलं त्या व्यवसायासाठी देणं गरजेचं आहे. एक तर स्लीपिंग पार्टनर म्हणून राहा, सर्व अथॉरिटी ऍक्टिव्ह पार्टनर्सना द्या, नसेल तर तुम्हीच ऍक्टिव्ह राहा. म्हणजे तुम्हीही त्या पद्धतीनं, मग अशा पद्धतीनं जर प्रत्येकानं आपलं 100% त्या 100% जर आपलं योगदान त्या पार्टनरशिप फर्ममध्ये दिलं गेलं तरच ती पार्टनरशिप फर्म संस्था ग्रो करते किंवा चालते. पण कालांतरानं वादविवाद, तो करत नाही, मी का करू, मी करतोय, तो करत नाही, अशा पद्धतीनं कालांतरानं मी पैसे एवढे दिलेत, मला जास्त प्रॉफिट मिळाला पाहिजे, बाकीच्यांना कमी मिळाला पाहिजे, अशा गोष्टी परत पुढं येत असतात. याही गोष्टीचं जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदार आहेत त्यांचं सुरुवातीला पटतं, सुरुवातीला त्यांचे एकमेकांचे विचार त्यांना पटतात. व्यवसाय संस्था जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत ते चांगल्या पद्धतीने काम करतात. 1-2-3 वर्ष त्यांच्यामध्ये गेल्यानंतर परत वादविवाद सुरू व्हायला होतात. मग त्याच्यामध्ये नफा प्राप्तीचा असू द्या, लॉस झाला म्हणून असू द्या किंवा आणखी कोणत्या कारणामुळे असू द्या, या कारणामुळे भागीदारी संस्था बंद केली जाते. इट इज नोन ॲज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. म्हणजे ज्यावेळेस एखादी भागीदारी संस्था बंद करण्याच्या उद्देशानं सर्व पार्टनर एकत्र येतात त्याला भागीदारी संस्थेचं विसर्जन असं म्हटलं जातं. व्हेन वन ऑर मोर पार्टनर्स टेक अ डिसिजन टू क्लोज द पार्टनरशिप फर्म. म्हणजे ज्यावेळेस एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती हा डिसिजन घेतात की भागीदारी संस्था क्लोज करायची आहे
त्यावेळेस त्या भागीदारी संस्थेचं वाइंड अप केलं जातं किंवा क्लोज केलं जातं किंवा ती बंद केली जाते. इट इज नोन ॲज डिझोल्युशन ऑफ पार्टनर्स किंवा पार्टनरशिप फर्म. व्हेन ऑल पार्टनर्स डिसाइडेड टू डिसकंटिन्यू फ्रॉम पार्टनरशिप फर्म इट रिझल्ट इन टू डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. म्हणजे ज्यावेळेस एकापेक्षा जास्त भागीदार त्या भागीदारी संस्थेतून बाहेर पडायचा निर्णय घेतात त्यावेळेस त्याला म्हटलं जातं भागीदारीचे विसर्जन. पार्टनरशिप जे पार्टनर्स आहेत त्यांचं विसर्जन. पण त्याच्यापेक्षा जर जास्त जे भागीदार आहेत किंवा सगळ्यांनी मिळून जर डिसिजन घेतला की काय नाही भागीदारी संस्था बंदच करायची तर त्याला भागीदारी पार्टनरशिप फर्मचं विसर्जन असं म्हटलं जातं. व्हेन ऑल द पार्टनर्स collectively and called a firm. Dissolution of firm is different from dissolution of partnership. म्हणजे इथं पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फर्म या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या. पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप म्हणजे काय, जेवढे भागीदार आहेत, समजा भागीदारी संस्थेमध्ये 20 भागीदार असं समजून चला, त्यातले 10 भागीदार म्हटले आम्ही सोडून जाणार तर त्याला म्हणायचं पार्टनरशिप डिझोल्युशन. आणि सगळी अख्खीच्या अख्खी संस्था बंद करणार असतील त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप फर्म डिझोल्युशन. ओके, या गोष्टी आपल्याला समजून. इन शॉर्ट, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मे नॉट इन्क्लूड डिझोल्युशन ऑफ द फर्म. म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे भागीदारी संस्थेचं विसर्जन. भागीदारी म्हणजे जे काय पार्टनर आहेत त्या पार्टनरचं विसर्जन म्हणजे भागीदारी संस्थेचं विसर्जन असतं असं नाही. ओके, म्हणजे 2 भागीदार सोडून गेले, अजून 18 भागीदार आपल्या भागीदारी संस्थेमध्ये काम करतात. म्हणजे त्याला भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणायचं नाही, भागीदारीचे विसर्जन. 20 मधले 2 गेले, 18 शिल्लक आहेत, 18 अजून व्यवसाय चालवत आहेत. पण त्या 20 मधल्या 20 जणांनी जर भागीदारी संस्था बंद करायचा निर्णय घेतला तर त्याला पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन असं म्हटलं जातं. आता इथं आपल्याला समजू शकतं की मिनिंग अँड डेफिनेशन्स. इथं आपल्याला समजू शकतं, पहा. Meaning, in legal terms, dissolution has multiple meaning. A word of dissolution comes from the Latin word dissolution. म्हणजे डिझोल्युशन हा शब्द लॅटिन भाषेतील डिझोल्युशन या शब्दापासून तयार झालेला आहे. इट मीन्स अ डिझॉल्विंग ऑफ समथिंग. कशाचं तरी विसर्जन करणं, काहीतरी बंद करणं, काहीतरी संपुष्टात आणणं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे डिझोल्युशन इज द लास्ट स्टेज ऑफ क्लोजर ऑफ बिझनेस. म्हणजे डिझोल्युशन ही व्यवसाय बंद करण्याची सगळ्यात शेवटची स्टेप आहे. म्हणजे व्यवसाय बंद करण्याची जी शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप येते ते डिझोल्युशन. ओके, इथं आपल्याला काही डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. त्या डेफिनेशन्स काय आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 39 प्रोव्हाइड दॅट. म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 सेक्शन 39 मध्ये जे आपल्याला डेफिनेशन्स दिलेले आहेत त्या डेफिनेशनच्या संदर्भात आपण इथे चर्चा करूया. द डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर्स ऑफ अ फर्म इज कॉल्ड डिझोल्युशन ऑफ अ फर्म. म्हणजे ज्यावेळेस भागीदारी संस्थेतील सर्व भागीदार आपल्या संस्थेचं विसर्जन करण्यासाठी तयार झालेले असतील तर त्याला पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन असं म्हटलं जातं. इट इम्प्लाइज द कम्प्लीट breakdown of the relation of partnership between all the partners. म्हणजे भागीदारी संस्थेतील जेवढे सगळे भागीदार आहेत त्या सगळ्या भागीदारांचं त्या भागीदारी संस्थेशी रिलेशन जे काय आहे ते सगळं ब्रेक करणं याला म्हटलं जातं भागीदारी संस्थेचं विसर्जन करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक XYZ लिमिटेड कंपनी आहे किंवा एक एक पार्टनरशिप फर्म आहे, समजून चला एक पार्टनरशिप फर्म आहे. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये 20 भागीदार काम करतायत. मग ते समजा एक कन्स्ट्रक्शनचं एक बिल्डिंग बांधण्याचं ती पार्टनरशिप फर्मचं काम आहे. ओके, ती बिल्डिंग बांधून झालेली आहे. आता त्या बिल्डिंग बांधण्यापुरतं त्यांनी पार्टनरशिप केलेली, आता ती बिल्डिंग बांधून पूर्ण झालेली आहे. अशा वेळेस त्या बिल्डिंग बांधून झाल्यानंतर काम सगळं संपलेलं आहे. त्यामुळे ती भागीदारी संस्था पुढे कंटिन्यू ठेवणं फायद्याचं नाहीये. ओके, म्हणून अशा परिस्थितीमध्ये एखादं काम पूर्ण झालं तर ती भागीदारी संस्था पूर्णपणे जेवढे 20 पार्टनर आहेत ते 20 पार्टनर बाजूला होतात, आपला हिस्सा प्रॉफिट जे काय असेल ते वाटून घेतात आणि ती संस्था बंद करतात. याला म्हटलं जातं डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. त्यानंतर पुढे दिलाय पहा, द ऍक्ट ऑर प्रोसेस ऑफ एंडिंग अँड ऑफिशियल ऑर्गनायझेशन ऑर लीगल ॲग्रीमेंट. आता इथं पार्टनरशिप फर्म जे आहे
ती पार्टनरशिप फर्म कशी बंद करायची, तर इथं दिलं जातं कायद्यानं जी द ऍक्ट ऑर प्रोसेस ऑफ एंडिंग अँड ऑफिशियल ऑर्गनायझेशन ऑर लीगल ॲग्रीमेंट. जे काय आपलं ॲग्रीमेंट आहे ते ॲग्रीमेंट ब्रेक होतं. जो काय करार केलेला असतो आपण पार्टनर्समध्ये तो करार ब्रेक होतो. पार्टनरशिप संदर्भात जे काय अथॉरिटी मिळालेल्या असतात त्या अथॉरिटी आपल्याला निघून जातात. त्यामुळे याही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर दिले बघा, द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इंडिकेट्स द डिसकंटिन्युअस फंक्शन ऑफ ॲज फर्म. म्हणजे भागीदारी संस्था आजपर्यंत जी जी कामं करत होती, ज्या पद्धतीने कामं करत होती, ती कामं इथून पुढे होणार नाहीत. ती भागीदारी संस्था त्या दिवसापासून पूर्णपणे बंद होण्याचा निर्णय घेत असते. याला म्हटलं जातं डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे कुठलीही पार्टनरशिप फर्म असेल, त्या पार्टनरशिप फर्ममध्ये निर्णय घेत असताना किंवा कुठलीही कामं करत असताना जर सर्व भागीदारांनी एकत्र येऊन ठरवलं की भागीदारी संस्था बंद करायची, तर त्या परिस्थितीमध्ये भागीदारी संस्था बंद केली जाते. त्या भागीदारी संस्था बंद करण्याची जी काही प्रोसेस असते त्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं. आता या भागीदारी संस्था का बंद केल्या जातात, कशासाठी बंद केल्या जातात, कुठली कुठली कारणं आहेत, तीही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहेत. इथं दिलंय पहा, रिझन्स फॉर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. कुठली कुठली कारणं आहेत. पहिला आहे बाय व्हॉलंटरी ऍक्ट ऑफ पार्टनरशिप देमसेल्व्स. म्हणजे स्वइच्छेनं भागीदारी संस्था बंद केली जाऊ शकते. ज्यावेळेस 2-4 भागीदार असतात, त्यांचं एकमेकांशी पटत नसेल तर ते स्वइच्छेने घेऊ शकतात, भागीदारी संस्था बंद करूया. वादविवाद करण्यापेक्षा भागीदारी संस्था बंद करून त्यांचा मार्ग वेगळा, आपला मार्ग वेगळा, या पद्धतीनं काही पार्टनर डिसिजन घेतात तर भागीदारी संस्था स्वइच्छेनं बंद करतात. ओके. दुसरं, व्हेन द पिरियड ड्युरेशन पार्टनरशिप फर्म इज एक्सपायर्ड. म्हणजे समजा काही वेळेस एक मोठं पुलाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं, धरण बांधायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं, एक मोठं कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं. त्यावेळेस काही इंजिनियर्स किंवा काही व्यक्ती एकत्र येतात आणि आपली भागीदारी संस्था निर्माण करतात. समजा धरण बांधून पूर्ण झालं, डॅम जो आहे तो डॅम बांधून पूर्ण झाला, एखादा उड्डाण पूल बांधून पूर्ण झाला, एखादा रस्ता बांधून पूर्ण झाला, तर त्यांचं उद्दिष्ट संपलं त्या पार्टनरशिप फर्मचं. मग अशा वेळेस काम पूर्ण झालं म्हटल्यानंतर भागीदारी संस्थेचं विसर्जन हे 100%. म्हणजे ज्या कारणासाठी त्या भागीदारी एकत्र आलेले असतात ते काम जर पूर्ण झालं असेल तर त्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं. म्हणजे इथं ज्या कारणासाठी, ज्या कालावधीसाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, आता धरण बांधायला कमीत कमी 5 ते 10 वर्षे लागतात. एखादं मोठं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल तर 1-2-4 वर्षे तर 100% लागतात. पण ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या भागीदारी संस्थेचा काही उपयोगच राहणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस काम पूर्ण होतं त्यावेळेस अशा भागीदारी संस्था बंद केल्या जात असतात वेळ संपल्यानंतर. त्यानंतर पुढचं आहे, पार्टनरशिप कॅन डिझॉल्व्ड आफ्टर द कम्प्लिटेशन ऑफ स्पेसिफिक व्हेंचर फॉर विच इट वॉज फॉर्मड. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या भागीदारी संस्था विशिष्ट उद्देशासाठी स्थापन झालेली असते, तो उद्देश पूर्ण झाला. मगाशी मी तुम्हाला सांगितले, धरण, कारखाने असतील किंवा एखादं कन्स्ट्रक्शनचं काम असेल, ते कन्स्ट्रक्शनचं काम जर पूर्ण झालं तर आणि तरच ती भागीदारी संस्थेचं काम संपलं, ती संस्था बंद केली जाऊ शकते. या कारणामुळे सुद्धा भागीदारी संस्था बंद केली जाऊ शकते. त्यानंतर पुढे आहे पहा, इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर्स और ऑल पार्टनर्स एक्सपेक्ट वन रिझल्ट इन टू डिझोल्युशन. ज्यावेळेस सगळेच भागीदार हे दिवाळखोर बनतात. दिवाळखोर माहित आहे ना, म्हणजे ज्याचं येणं कमी आणि देणं जास्त. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझा इन्कम 1 लाख असेल आणि सगळी प्रॉपर्टी माझी विकून 1 लाख रुपये येत असतील आणि मी देणं जर 10 लाख रुपये झाला असेल तर मी दिवाळखोर म्हणतो. म्हणजे ज्याचं येणं कमी आहे आणि देणं जास्त आहे, येणं एवढं आणि देणं एवढं असेल तर डिझोल्युशन. म्हणजे तो काय झाला, इन्सॉल्वंट झाला, दिवाळखोर झाला. असे सगळेच भागीदार जर दिवाळखोर झाले असतील, ती भागीदारी संस्था संपूर्ण लॉसमध्ये गेली असेल, सगळ्या पार्टनरच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी विकून सुद्धा जर काही पैसे देणे शक्य नसेल तर अशा वेळेस त्या भागीदारी संस्थेचं डिझोल्युशन केलं जातं, ती भागीदारी संस्था बंद केली जाते. इलिगल और अनलॉफुल बिझनेस ऍक्टिव्हिटी रिझल्ट इन टू डिझोल्युशन. ज्यावेळेस एखादी भागीदारी संस्था बेकायदेशीर कृत्य किंवा समाजाच्या विघातक अशी कुठली तरी व्यवसाय करत असेल तर ती भागीदारी संस्था बंद केली जाते. शासन त्या पद्धतीचे आदेश देऊ शकतं, कोर्टामार्फत ते अशा संस्था बंद केल्या जातात. म्हणजे तुम्हाला जो व्यवसाय करायचा भागीदारी संस्थेमध्ये किंवा पार्टनरशिप फर्ममध्ये, त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, कुठलाही व्यवसाय करत असताना
तो कायदेशीर मार्गाने करणं गरजेचं आहे आणि ज्या व्यवसायाला समाजामध्ये मान्यता आहे असेच व्यवसाय करणं गरजेचं आहे. समाज विघातक अशी कुठली कृती आपल्या पार्टनरशिप फर्ममधून घडणार नाही, नाहीतर आपली पार्टनरशिप फर्म कायमची बंद होऊ शकते. त्यानंतर पुढचा आहे पार्टनरशिप ॲट विल कॅन बी डिझॉल्व बाय गिव्हिंग नोटीस फॉर 14 days. म्हणजे ज्यावेळेस एखादी पार्टनरशिप फर्म कोर्टाच्या आदेशानुसार किंवा 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन सुद्धा बंद केली जाऊ शकते. ओके, म्हणजे या पद्धतीने भागीदारी संस्था बंद करण्याची कारणं काय आहेत? जर त्या भागीदारी संस्थेचा विशिष्ट उद्देश पूर्ण झाला असेल, ज्या कालावधीसाठी ती पार्टनरशिप फर्म आपण सुरू केलेली तो कालावधी संपलेला असेल, धरण बांधून पूर्ण झाला असेल, रस्ता बांधून पूर्ण झाला असेल, कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण झालं असेल, इलिगली कुठली आपण ॲक्टिव्हिटीज करत असू तर आपणाला कोर्ट बंद करण्याचे सक्तीचे आदेश देऊ शकतं. त्यानंतर आपणाला माहीत आहे की जर आपण 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन आपण एखाद्या भागीदारी संस्थेचं विसर्जन करू शकतो. त्यानंतर आपणाला माहीत आहे की जर सगळेच्या सगळे भागीदार जर इन्सॉल्वंट झाले, दिवाळखोर झाले, तर आपण पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करू शकतो. याही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं आपल्याला थर्ड पॉईंट पाहायचा आहे बघा, डिफरन्स बिटवीन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म जे काय आहेत ते. म्हणजे इथं पहा आपल्याला पहिला पॉईंट दिलेला आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझोल्युशन ऑफ फर्म. पार्टनरशिप म्हणजे भागीदारामध्ये असणारं रिलेशन आणि फर्म म्हणजे सर्व भागीदारांनी मिळून जी संस्था निर्माण केलेली आहे त्याला पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं. आता या दोन्हीमध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण या ठिकाणी पाहतोय. मिनिंग इट मे ऑर मे नॉट इन्व्हॉल्व डिझोल्युशन ऑफ फर्म. म्हणजे भागीदारी भागीदार जे आहेत, जे पार्टनर आहेत, त्या दोघांचं दोन भागीदारामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन जर ब्रेक होत असेल, भागीदार आपली भागीदारी संस्था सोडून जात असतील आणि दुसरे भागीदार जर ती राहिलेले जे शिल्लक भागीदार आहेत ती जर आपली पार्टनरशिप फर्म कंटिन्यू पुढे चालवणार असतील तर त्याला म्हटलं जातं डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. म्हणजे 20 भागीदारातले काही भागीदार जात असतील तर त्याला म्हटलं जातं डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. ओके, आणि फर्म म्हणजे काय, सगळेच्या सगळे भागीदार जर भागीदारी संस्था बंद करण्याचा निर्णय घेत असतील तर त्याला डिझोल्युशन ऑफ फर्म असं म्हटलं जातं. ओके, त्यामुळं इट इम्प्लाइज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. म्हणजे इथं संपूर्ण भागीदारी संस्था बंद केली जाते सेकंडच्या याच्यामध्ये, आणि पहिल्या याच्यामध्ये काही भागीदार हे बाजूला जात असतात, राहिलेले भागीदार ती संस्था पुढे कंटिन्यू चालवत असतात. द नेचर ऑफ डिझोल्युशन पार्टनरशिप इज व्हॉलंटरी. म्हणजे भागीदारांना थांबायचं का जायचं हा त्याचा स्वतःचा निर्णय असतो, ते ऐच्छिक असतं. पण डिझोल्युशन ऑफ फर्म, पार्टनरशिप फर्म हे व्हॉलंटरी पण असू शकतं आणि कंपल्सरी पण असू शकतं. म्हणजे भागीदारी संस्था बंद करायची का चालू ठेवायची हा ऐच्छिक निर्णय आहे. ते भागीदार स्वतः ते निर्णय घेऊ शकतात संस्था चालवायची का बंद करायची, किंवा कोर्टानं जर आदेश दिले तर ती सक्तीनं बंद करावी लागते. त्यामुळे ते नेचर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर continuation of business. The business continues, however the partnership is reconstituted. म्हणजे ज्यावेळेस त्या भागीदारी संस्थेतील काही भागीदार जर सोडून जात असतील आणि राहिलेले भागीदार जर ती संस्था पुढे चालवण्यासाठी सक्षम असतील, तयार असतील, तर त्याला भागीदारी संस्थेची पुनर्रचना करून आपण ती संस्था पुढे कंटिन्यू करू शकतो. आणि फर्मच्या बाबतीत एकदा डिझोल्युशन झालं की ती पार्टनरशिप पुढे कंटिन्यू होत नाही, ते त्या पार्टनरशिप फर्मचं काम त्या ठिकाणीच थांबलं जातं. त्यानंतर रिक्वायरमेंट्स. इट रिक्वायर्स रिव्हॅल्युशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज फॉर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ फर्म. आपण बघितलंय नवीन पार्टनर आला, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, या संदर्भात आपण बघितलेल्या आहेत गोष्टी. ओके, तसं इथं आपणाला रिक्वायरमेंट काय आहेत, जर पार्टनरशिपचे जे आहे, जी भागीदारी आहे, 20 भागीदारांचं जे काय रिलेशन आहे, त्या रिलेशनमध्ये जर काय ब्रेक करायचं असेल तर आपल्याला सगळ्या असेटचं रिव्हॅल्युएशन करावं लागतं. जे आपण P&L ॲडजस्टेड अकाउंट तयार केलं होतं माहिती आहे, किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार केलं होतं, त्या पद्धतीने सगळ्या असेटचं रिव्हॅल्युएशन करून आपल्याला नवीन भागीदारी संस्थेची रचना करणं गरजेचं असतं, सुरुवात करणं गरजेचं असतं. दुसऱ्या प्रकारामध्ये इट रिक्वायर्स रिलायझेशन. म्हणजे इथं डायरेक्ट संपत्ती पार्टनरशिप फर्मचं ज्यावेळेस आपल्याला डिझोल्युशन करायचं असतं त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की तिथं सगळ्या असेट विकाव्या लागतात.
तिथं रिव्हॅल्युएशन करणं म्हणजे त्याची किंमत रिव्हेरीफाय करणं, म्हणजे आत्ता मार्केटमध्ये किती आहे ते रिव्हेरीफाय करणं. आणि पार्टनरशिप फर्म बंद करत असताना ती संपूर्ण पार्टनरशिप फर्म विकणं, असेट लायबिलिटीज जे काय असेल ते विकणं आणि पैसे करून पैसे कलेक्ट करून ते इतरांची देणी देणं भागवणं हे त्याचं काम असतं. त्यानंतर पुढचा आहे फायनल क्लोजर ऑफ बुक्स. इट डज नॉट रिक्वायर फायनल क्लोजर ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे ज्यावेळेस एखादा दुसरा पार्टनर आपली पार्टनरशिप फर्म सोडून जाणार असतो त्यावेळेस आपल्याला ती पुस्तकं रिन्यू करणं गरजेचं किंवा रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेचं नाही, किंवा ती पुस्तकं बंद करण्याची गरज नाही. कारण काही पार्टनर त्यामधील असतात, ते पुढे आपला व्यवसाय रन करणार असतात, त्यामुळे सगळी पुस्तकं बंद करायचा काही अधिकार किंवा गरज या पार्टनरशिप डिझोल्युशनमध्ये नाही. पण जर भागीदारी संस्थेचं आपणाला म्हणजे फर्म अख्खीच्या अख्खी संस्था बंद करायची असेल तर आपल्याला सगळी पुस्तकं अकाउंटची जी काय जेवढी पुस्तकं असतील ती सगळी बंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर कोर्ट ऑर्डर. अ कोर्ट ऑर्डर कॅनॉट डिझॉल्व्ह अ पार्टनरशिप. म्हणजे पार्टनरशिपचं डिझोल्युशन करण्यासाठी कोर्ट ऑर्डरची गरज नाही, किंवा अ कोर्ट ऑर्डर कॅनॉट डिझॉल्व्ह अ पार्टनरशिप. म्हणजे कुठलीही कोर्ट ऑर्डर पार्टनरशिप डिझॉल्व्ह करू शकत नाही, पण अ कोर्ट ऑर्डर कॅन डिझॉल्व्ह अ फर्म. म्हणजे कोर्टाची ऑर्डर घेऊन आपण ती पूर्णपणे भागीदारी संस्था जी आहे फर्म जी आहे ती बंद केली जाऊ शकते किंवा बंद करत असतो. याही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या क्लासमेटमध्ये इतकं शेअर करा की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. माझं एकच उद्दिष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये क्लास लावायची गरजच भासणार नाही. टोटल कोचिंग क्लासेस फ्री महाराष्ट्र हे विजन घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहोत. तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्या सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.